गणेशाय नमः। अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्रीसीतारामचन्द्रो देवता अनुष्टुप्छन्दः सीताशक्तिः श्रीमद्हनुमानकीलकम् श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः। अथ ध्यानम्। ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुष्यं पद्मपद्मानस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्गारूढसीतामुखकमलमिल्लोचनं निर्धाभं नानालङ्कारदीप्तं ददतमुरुजटामण्डनं रामचंद्रम इति ध्यानम्। अर्थात ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहे, ज्याने धनुष्यबाण धारण केलेले आहे, जो पद्मासन घालून बसलेला आहे, ज्याने पिवळे वस्त्र म्हणजेच पीतांबर परिधान केलेले आहे, ज्याचे डोळे ताज्या कमळाच्या पाकळीशी स्पर्धा करणारे आहेत, जो प्रसन्न आहे, ज्याच्या डाव्या मांडीवर सीता बसलेली आहे, ज्याचे मुख कमळाप्रमाणे आहे, ज्याचे डोळे अर्धोन्मिलित आहेत, ज्याची कांती मेघाप्रमाणे श्यामवर्णाची आहे, जो अनेक प्रकारच्या अलंकारांनी सुशोभित झालेला आहे, ज्याने मांड्यापर्यंत असणाऱ्या जटांचा संभार धारण केलेला आहे, त्या प्रभू श्री रामचंद्राचे प्रारंभी ध्यान करावे। चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुसां महापातकनाशनम्। अर्थात श्री रघुनाथाचे चरित्र 100 कोटी श्लोका इतके मोठे आहे। त्यातील एक अक्षर सुद्धा मनुष्याच्या मोठ्या मोठ्या पापांचा नाश करणारे आहे। धात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतून धनुर्बाणपाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातु माविभूर्तमजं विभुं रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापग्नि सर्वकामदा शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजा। अर्थात जो निळ्या कमळासारखा सावळा आहे, ज्याचे डोळे कमळाप्रमाणे आहेत, ज्याच्याबरोबर सीता व लक्ष्मण आहेत, जो जटारूपी मुकुटांनी सुशोभित आहे, ज्याने हातात खड्ग, भाता व धनुष्यबाण धारण केलेले आहे, जो राक्षसांचा नाश करणारा आहे, जो जन्मरहित आहे, जो सर्वव्यापी आहे, जो जगाचे रक्षण करण्यासाठी स्वतःच्या लीलेने प्रकट झालेला आहे, अशा प्रभू श्री रामचंद्राचे ध्यान करून पापांचा नाश करणाऱ्या, सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या या रामरक्षेचे बुद्धिमान माणसाने पठन करावे। प्रभू श्रीराम माझ्या मस्तकाचे, दशरथ पुत्र माझ्या कपाळाचे रक्षण करो। कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रा प्रिया श्रुती घ्राणं पातु मखत्राता मुखम सौमित्री वत्सलः। अर्थात कौसल्या राणीचा पुत्र माझ्या दोन्ही डोळ्यांचे, विश्वामित्र ऋषींचा आवडता शिष्य माझ्या दोन्ही कानांचे रक्षण करो। विश्वामित्राच्या यज्ञाचे रक्षण करणाऱ्या माझ्या नाकाचे, सुमित्रा पुत्रावर म्हणजेच लक्ष्मणावर प्रेम करणारा प्रभू श्रीराम माझ्या मुखाचे रक्षण करो। जिहां विद्यानिधी पातु कंठं भरतवंदितः स्कंधौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकारमुकः। अर्थात सर्व विद्यांचा साठा असणारे प्रभू श्रीराम माझ्या जिभेचे, भरताकडून नमस्कार केलेला श्रीराम माझ्या कंठाचे रक्षण करो। दिव्य अशी शक्ती धारण करणारे श्रीराम माझ्या दोन्ही खांद्यांचे, भगवान शंकराचे धनुष्य मोडणारे प्रभू श्रीराम माझ्या दोन्ही बाहूंचे रक्षण करो। करौ सीतापथि पातु हृदयं जामजज्ञजित मध्यम पातु खरध्वंसी नाभिं जांबवदाश्रया। अर्थात
सीतेचा पती असणारा प्रभू श्रीराम माझ्या दोन्ही हातांचे, जमदग्नी पुत्राला म्हणजेच परशुरामाला जिंकणारा प्रभू श्रीराम माझ्या हृदयाचे रक्षण करो. राक्षसाचा नाश करणारे प्रभू श्रीराम माझ्या शरीराच्या मध्यभागाचे रक्षण करो. जांबवंतास आश्रय देणारे प्रभू श्रीराम माझ्या बेंबीचे रक्षण करो. सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमंत प्रभू, उरु रघुत्तम पातु रक्षा कुल विनाशकृत. अर्थात सुग्रीवाचा स्वामी माझ्या कमरेचे, हनुमंताचा प्रभू माझ्या दोन्ही जंगांचे रक्षण करो. राक्षसांच्या कुळांचा नाश करणारे रघुकुल श्रेष्ठ प्रभू श्रीराम माझ्या दोन्ही मांड्यांचे रक्षण करो. जानुनी सेतु कृत पातु जंगे दशमुखांतकः, पादौ विभीषण श्रीदः पातु रामोखिलम वपू. अर्थात सेतू बांधणारे प्रभू श्रीराम माझ्या दोन्ही गुडघ्यांचे, 10 तोंडे असणाऱ्या रावणाचा नाश करणारे प्रभू श्रीराम माझ्या दोन्ही पोटऱ्यांचे रक्षण करो. विभीषणाला राजलक्ष्मी देणारे श्रीराम माझ्या दोन्ही पावलांचे रक्षण करो. असे प्रभू श्रीराम माझ्या संपूर्ण शरीराचे रक्षण करो. एताम राम बलोपेताम रक्षाम, यहा सुकृती पठे स चिरायु सुखी पुत्री, विजयी विनयी भवे. अर्थात अशा प्रकारे रामाच्या सामर्थ्याने युक्त अशा रामरक्षेचे जो पठण करेल तो दीर्घायुषी, सुखी, पुत्रवान, सर्वत्र विजयी आणि विनय संपन्न होईल. पाताल भूतल योम चारिण छद्मचारिणः, न दृष्टमपि शक्तासे रक्षितम राम नामभिः. अर्थात पाताळ, भूमी व आकाशात संचार करणारे कपटी आचरणाचे लोक रामनामाने रक्षण केलेल्या मनुष्यास डोळ्याने पाहू शकत नाही. रामेती रामभद्रेती रामचंद्रेती वा स्मरन्, नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विंदती. प्रभू श्रीरामचंद्रांना रामभद्र अथवा रामचंद्र असे स्मरण करणाऱ्या मनुष्यास पापस्पर्श करीत नाही व त्यास सुखोपभोग आणि मोक्ष प्राप्त होतो. जगज्जैत्रैकमंत्रेण राम नाम्नाभिरक्षितं, यः कंठे धारयेत्तस्य करस्था सर्वसिद्धयः. अर्थात जगाला जिंकणाऱ्या रामनाम या एकमेव मंत्राने मंतरलेला ताईत जो गळ्यात धारण करेल त्या सर्व सिद्धी हस्तगत होतात. वज्रपंजर नामेदम यो राम कवचम स्मरे, अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमंगलम. अर्थात इंद्राच्या वज्राच्या पिंजऱ्याप्रमाणे असणारे हे रामकवच याचे जो स्मरण करेल त्या अबाधित आज्ञा असणाऱ्या त्या सर्व ठिकाणी विजय व मंगल प्राप्त होतो. आदिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षामिमां हरा, तथा लिखितवान प्राप्तः प्रबुद्धो बुधकौशिकः. अर्थात शंकर भगवानांनी स्वप्नात जशी ही रामरक्षा सांगितली तशीच सकाळी जागे झालेल्या बुधकौशिक ऋषींनी लिहिली. आरामः कल्पवृक्षाणां वीरामः सकलापदां, अभिराम स्त्रीलोकानां रामः श्रीमानसनः प्रभू. अर्थात कल्पवृक्षांचा बगीचाच असणारा, सर्व संकटांना दूर करणारा, तिन्ही लोकांना आनंद देणारा असा तो वैभव संपन्न श्रीराम आमचा प्रभू आहे. तरुणौ रूप संपन्नौ सुकुमारौ महाबलौ, पुंडरीक विशालाक्षौ चिरकृष्णाजिनांबरौ, फलमूलाशीनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ, पुत्रौ दशरथस्तैतौ भ्रातारौ रामलक्ष्मणौ, शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्यतां, रक्षः कुलनिहंतारौ त्रायेतां नो रघुत्तमौ. अर्थात तरुण, रूपवान,
सुकुमार, अत्यंत बलवान, कमलाप्रमाणे दीर्घनेत्र असणारे, वल्कल आणि काळविटाच्या कातडाचे हेच वस्त्राप्रमाणे धारण करणारे, फळे आणि कंदमुळे भक्षण करणारे, इंद्रियावर ताबा ठेवणारे, तपस्वी, ब्रह्मचर्यांचे श्रमांचे आचरण करणारे, सर्व प्राणीमात्रांना अभय देणारे, सर्व धनुर्धारामध्ये श्रेष्ठ, राक्षसांच्या कुलांचा विनाश करणारे, रघुकुल श्रेष्ठ असे दशरथाचे 2 पुत्र राम आणि लक्ष्मण हे दोघे बंधू आमचे रक्षण करो. आत्तसज्ज धनुष्याविषु स्पृशाव क्षयाशुग निशंग संगिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणावग्रतः पथी सदैव गच्छताम. अर्थात सज्ज धनुष्य धारण करणारे, बाणांना स्पर्श करणारे, कधीही कमी न होणाऱ्या बाणांचे भाते बाळगणारे प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण माझे रक्षण करण्याकरिता माझ्या मार्गामध्ये नेहमी पुढे चालत. सन्नध्वः कवची खड्गी चाप बाणो धरो युवा गच्छन् मनोरथो अस्माकं रामः पातु स लक्ष्मणः. अर्थात नेहमी सज्ज असणारा, कवच घातलेला, खड्ग आणि धनुष्यबाण धारण करणारा, जणू काही आमचे साक्षात मनोरथच असणारा लक्ष्मणाबरोबर जाणारा तरुण प्रभू श्रीराम आमचे रक्षण करो. रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुस्थ्यः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकीवल्लभः श्रीमान् प्रमेयपराक्रमः इत्येतानि जपत् नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्तोत्नी न संशयः. अर्थात आनंद देणारे प्रभू श्रीराम, दशरथ पुत्र, शूर, ज्याच्या पाठोपाठ लक्ष्मण चालत आहे असा, सामर्थ्य संपन्न, ककुस्थ काळात जन्मलेला, महापुरुष, पूर्ण ब्रह्म, कौसल्याचा पुत्र, रघुकुल श्रेष्ठ, वेदांत शास्त्राने जाणण्यास योग्य असा, यज्ञांचा स्वामी, पुरातन अशा पुरुषांमध्ये श्रेष्ठ असणारा, सीतापती, वैभव संपन्न, अतुलनीय पराक्रमी अशा या नावांचा नेहमी जप करणारा, श्रद्धेने युक्त असा माझा भक्त अश्वमेध यज्ञाच्या पुण्यापेक्षा अधिक पुण्य प्राप्त करतो, यात शंका नाही. रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिर्वैर्न ते संसारिणो नरः. अर्थात दुर्वेच्या पानाप्रमाणे सावळा रंग असणारा, कमळाप्रमाणे डोळे असणारा, पीतांबर धारण करणाऱ्या श्रीरामाची या दिव्य नावानी जे स्तुती करतात ते लोक संसारातून सुटतात. रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरं काकुस्थ्यं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथनयं श्यामलं शान्तमूर्तिं वंदे लोकाभिरामं रघुतिलकं राघवं रावणारिम. अर्थात लक्ष्मणाचा ज्येष्ठ बंधू, रघुकुल श्रेष्ठ, सीतापती, सुंदर, ककुस्थ कुलात जन्मलेला, दयासागर, सद्गुणांचा साठा असणारा, ब्राह्मण ज्याला प्रिय आहे असा, धार्मिक, राजश्रेष्ठ, सत्यप्रतिज्ञ, दशरथ पुत्र, सावळ्या रंगाचा, शांतमूर्ती असणारा, लोकांना आनंद देणारा, रघुकुलातला तिलकाप्रमाणे भूषण असणारा, रावणाचा शत्रू अशा रघुकुलोत्पन्न श्रीरामाला मी वंदन करतो. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. रामलला, श्रीरामाला, रामभद्राला, रामचंद्राला, सृष्टीच्या निर्मात्याला, रघुनाथाला, सर्वांच्या नाथाला, सीतेच्या पतीला माझा नमस्कार असो. श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम,
श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम. अर्थात, हे श्रीराम, रघुकुल पुत्र रामा, भरताच्या ज्येष्ठ बंधू, रणांगणात कठोर वर्तन करणारे प्रभू श्रीराम, तू आमचा रक्षण करता हो. श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामि, श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. अर्थात, श्रीरामचंद्राच्या पदाचे मनाने स्मरण करतो, श्रीरामचंद्राच्या पदांचे वाणीने स्तवन करतो, श्रीरामचंद्रांच्या पदांचा मस्तकाने नमस्कार करतो, श्रीरामचंद्रांच्या चरणीपदी शरण जातो. माता रामो मत्पिता रामचंद्रः, स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर्नान्यं, जाने नैव जाने न जाने. अर्थात, राम माझी जननी, राम माझे पिता, राम माझे प्रभू, राम माझा मित्र, एवढेच काय सर्वस्वच दयाळू रामचंद्र आहे. मी दुसरे जाणत नाही, अजिबात जाणत नाही, मुळीच जाणत नाही. दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तू जनकात्मजा, पुरतो मारुतिर्यस्य, तं वंदे रघुनंदनम. अर्थात, ज्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आणि डाव्या बाजूला जनक कन्या सीता आहे व ज्याच्या पुढे मारुती आहे, अशा त्या रघुकुलाला आनंद देणाऱ्या प्रभू श्रीरामाला मी वंदन करतो. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. अर्थात, लोकांना आनंद देणाऱ्या, रणांगणात धैर्य धारण करणाऱ्या, कमळाप्रमाणे डोळे असणाऱ्या, रघुकुलाचा अधिपती आणि दयेचीच साक्षात मूर्ती असणाऱ्या अशा त्या दयासागर श्रीरामचंद्राला मी शरण आलो आहे. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अर्थात, मनाच्या वेगाप्रमाणे जाणारा, वाऱ्यासारखा वेगवान, बुद्धिमतांच्या मध्ये श्रेष्ठ, वानरांच्या समुदायाचा प्रमुख अशा वायुपुत्र श्रीरामचंद्राच्या दूतास हनुमंतास मी शरण आलो आहे. कूजंतं राम रामेति, मधुरं मधुराक्षरं, आरय्य कविता शाखां, वंदे वाल्मीकी कोकिलम. अर्थात, कवितारूपी फांदीवर आरूढ होऊन राम राम अशा गोड अक्षरांचे मधुर गुंजन करणाऱ्या वाल्मिकी रूपी कोकिळेस मी वंदन करतो. आपदां पहर्तारं, दातारं सर्वसंपदां, लोकाभिरामं श्रीरामं, भूयो भूयो नमाम्यहम्. अर्थात, सर्व संकटाचे हरण करणाऱ्या, सर्व प्रकारची संपत्ती देणाऱ्या व लोकांना आनंद देणाऱ्या प्रभू श्री रामचंद्रास मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. भर्जनं भवबीजानां, मर्जनं सुखसंपदां, तर्जनं यमदूतानां, राम रामेति गर्जनम्. अर्थात, राम राम अशी गर्जना ही संसाराची बीजे भाजून टाकणारी, सुखसंपत्तीची प्राप्ती करणारी आणि यमाच्या दूतांना भीती उत्पन्न करणारी आहे. रामो राजमणिः सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणाभिहता निशाचरचमो, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासो अस्म्यहं, रामे चित्तलयः सदा भवतु मे भो, राम मामोद्धर. अर्थात, राजश्रेष्ठ राम नेहमी विजय होतो, सीतापती रामास मी पूजतो. राक्षसांची सेना ज्या रामाने मारली अशा त्या रामाला माझा नमस्कार असो. रामापेक्षा दुसरा कोणी श्रेष्ठ नाही, रामाच्या तोडीचा व जोडीचा कोणीही नाही. मी श्रीरामाचा सेवक आहे. माझ्या चित्तवृत्ती नेहमी रामाच्या ठिकाणी विलीन होत. हे रामा,
तू माझा उद्धार कर. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम ततुल्यम राम नाम वरानने. अर्थात मनाला आल्हाद देणारे हे राम हे राम हे राम अशा नामाच्या उच्चाराने रामाच्या ठिकाणी मी रमून जातो. रामाचे एक नाव विष्णूच्या 1000 नावाशी बरोबरी करणारे आहे. इति श्री बुधकौशिक विरचितम श्रीरामरक्षा स्तोत्रम संपूर्णम. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. अशा प्रकारे श्री बुधकौशिक ऋषींनी लिहिलेले श्रीरामरक्षा स्तोत्र संपूर्ण झाले आहे. हे सीता आणि श्रीरामचंद्र यांच्या चरणी अर्पण असो.